मी व्यवसायाच्या बाबतीत नेहमी म्हणतो की आपण स्वतःचे 24 तासाचे नोकर होतो. आपण आपल्यासाठी 24 तास काम केलं पाहिजे आणि त्या 24 तासाचे तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्हाला तुमच्या भरोशावरती कमवता येतात. मी कोणाच्या तरी सांगण्यावरनं काम करण्यापेक्षा मी माझ्यासाठी 24 तास काम करतो आणि मला हवे तेवढे पैसे कमवतो किंवा हवा तेवढा आनंद त्यातनं जनरेट करून घेतो स्वतःसाठी. त्याला एक क्वालिटी ऑफ लाईफ आपण असं म्हणतो. बिझनेसमध्ये तुम्हाला कितीही तुम्ही म्हणा, शनिवार रविवार सुट्ट्या मोकळा वेळ, ही पहिली मानसिकता आहे ना, ही फ्लेक्झिबिलिटीच पाहिजे. व्यवसायामध्ये तुम्हाला रविवारी एक दिवस काहीही सुट्टी मिळणार नाही, पण एखाद दिवशी मी आज कंटाळलो, मी सोमवारी घरी बसू शकतो. हा व्यवसायामधला ऍडव्हान्टेज आहे. सो तुम्ही राजासारखं जगा. नमस्कार, डे आसराच्या उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कौटिकवार. घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण सगळ्या भावना तिथे गुंतलेल्या असतात आणि अशा विषयामध्ये व्यवसाय करणं हे आणखीन एक मोठं चॅलेंजिंग असतं. कारण त्यांना आधी घर तर बांधावंच लागतं, पण त्या ग्राहकांच्या मनात पण घर करावं लागतं, तरच त्यात यश मिळू शकतं. आणि हे यश ज्यांनी मिळवलंय आणि एक उत्तुंग कामगिरी केली ते म्हणजे रांजेकर रिअल्टी आणि त्यांचेच पार्टनर अनिरुद्ध रांजेकर आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार. त्यांचा सगळ्याचा प्रवास आपण ऐकून घेणारच आहोत, पण मार्केटिंग कसं करायचं, या क्षेत्रात काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कसं क्षेत्र बदलतंय, अशा सगळ्या विषयावर हा आपण गप्पा मारणार आहोत. त्याच्यासाठीच ज्यांना मार्केटिंगमध्ये, बिझनेसमध्ये, कॅश फ्लो कसं मॅनेज करायचंय, अशा सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे ना, ज्यांना काम करायचंय, त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट खूप महत्वाचा होणार आहे. सर, उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. धन्यवाद सर. मी जसं म्हटलं ना तसं म्हणजे घर हे सगळ्यांच्या याचा विषय असतो. सगळी आयुष्याची जमापुंजी लोक त्यात घालतात. त्याच्यामुळं खूप इमोशनल हे असतं. तुम्हाला दोन याच्यात काम करावं लागतं, म्हणजे ऍक्च्युअल घर बांधावं लागतं आणि ग्राहकांच्या मनात विश्वासाचं घर तयार करावं लागतं. हे किती चॅलेंजिंग असतं या सगळ्या व्यवसायात? प्रचंड चॅलेंजिंग आहे. मला पहिल्या तुमच्या 2 वाक्यामध्येच एक थोडंसं बर्डन आलं की तुम्ही 2 वाक्य अशी बोललात की एक यश मिळवलेलं आहे आणि एक उत्तुंग कामगिरी केलेली आहे. तर फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली आमचं फील्ड असं आहे की याच्यामध्ये यश आणि उत्तुंग कामगिरी या दोन्ही रिलेटिव्ह टर्म्स आहेत. आज मिळालेलं यश हे उद्याच्या अपयशामध्ये कधीही कन्वर्ट होऊ शकतं. त्यामुळे जेवढ्या हंबल लेवलवरती राहून आपल्याला धंदा करता येईल त्या पद्धतीने केला पाहिजे. दुसरं, प्रत्येकाची यशाची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते, तर ते एक बघायला पाहिजे. आणि उत्तुंग कामगिरी मला नाही वाटत कोणीच करू शकतं. म्हणजे फ्रँकली हा तुमचा मोठेपणा आहे अजय, की तुम्ही आज आमची ओळख करून देताना हे जरी बोलला असला तरी मला पर्सनली असं वाटतं की धंद्याकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे आपला तो हाच आहे की आज लोकांच्या इमोशन्सवर आणि त्यांच्या हार्ड अर्न्ड मनीवरती एक आमचा व्यवसाय अवलंबून आहे आणि त्याच्यामधनं निर्माण होणारं प्रोडक्ट हे इव्हेंच्युअली लोकांना आनंद देणार आहे. त्यामुळे आमच्यावरची जबाबदारी खूप मोठी आहे आणि ती जबाबदारी रोज टिकवणं ही फार अवघड गोष्ट आहे. कारण की मार्केट रोज बदलतं, सिनॅरिओ बदलत राहतात, मार्केटमध्ये वेगवेगळे प्लेयर्स येत राहतात, तुमची कॉम्पिटिशन वाढत राहते. पण त्यामध्ये सुद्धा सगळं टिकवून त्या ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचून किती ट्रान्सपरंटली, प्रामाणिकपणे आपण आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, हे आमचा रोजचा प्रयत्न असतो. आणि तुम्ही म्हटलात तसं खूप चॅलेंजिंग आहे. रोज एक नवीन प्रवास असतो, तो आपल्याला रोज सुरू करायचा असतो. नशिबाने मी रंगभूमीवर पण थोडंफार काम करतो, हौशी लेवलवरती. पण एक गोष्ट मला आमच्या धंद्याबद्दल किंवा व्यवसायाबद्दल आणि रंगभूमीबद्दल फार नेहमी कॉमन वाटते की आजचा प्रयोग उद्यासारखा होईल याची काही खात्री नाही. तुम्ही तितक्याच डेडिकेशननी रोज तिथे उभा राहून ते काम कालच्यापेक्षा मी किती चांगलं करू शकतो याच्यावरती तुमचं यश अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय हा अजिबात ग्रांटेड धरू शकत नाही की आज मी 4 चांगली कामं केली आहेत, रांजेकरांना आता लोक ओळखतात आणि मग ते आपल्याकडे 100% फ्लॅट घ्यायला येतीलच, तसं नाहीये. मी काल जे केलं आहे त्याच्यापेक्षा मी आज काहीतरी बरं करतो आहे याची खात्री मला तर आहेच, पण ती ग्राहकांपर्यंत पोहोचतीये म्हणून तो ब्रँड मोठा होतोय. त्यामुळे असं कधीच होऊन चालणार नाही की आज माझं नाव रांजेकरांचं एकदा ब्रँड सेट झालं की आता काय झालं, आता छान मस्त
असं होत नाही. रोजची परीक्षा आहे, ती रोज पास व्हायची आहे. रोज तो प्रवास त्याच उमेदीने त्याच जिद्दीने चालू करायचा आहे आणि कालच्या पेक्षा चांगलं काम करायचं आहे. त्यामुळे हा चॅलेंज पहिले पार पाडणं खूप आवश्यक आहे. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय की सातत्य बिझनेसमध्ये आवश्यक आहे, आणि हे तुम्ही सांगताय म्हणजे तुम्ही दुसरी पिढी तुमची हो. या व्यवसायातली. गेली 40 वर्ष तुम्हाला हा पार्श्वभूमी मिळाली आहे, वारसा मिळाला याच्यात, आणि ती पॅटर्न तुम्हाला आता मिळाली आणि तुम्ही ती एका नव्या पुन्हा तुम्हाला घेऊन जावं लागतं. 100%. किती चॅलेंजिंग असतं. एकतर हा व्यवसाय खूप वेगळ्या पद्धतीचा आहे, Correct. आणि त्यात दुसऱ्या पिढीला पुन्हा तो एका नव्या उंचीवर नेणं, म्हणजे फायदा पण असतो, जी वारसा मिळायला पण असतं ते पुढे नेणं. किती याच्यात तुम्हाला तुमचा अनुभव काय? नाही, हा मी नक्की म्हणेन की एक प्लॅटफॉर्म मिळणं ही एक नशिबाची गोष्ट नक्की आहे. याच्यात मी काही म्हणजे दुमतच नाही. आणि कसं असतं की एखाद्या व्यवसायाला शून्यापासनं एका स्पेसिफिक पॉईंटपर्यंत आणणं हा एक मोठा स्ट्रगल असतो, जो माझ्या वडिलांनी केला. त्यांनी त्यांचा व्यवसाय एका लेव्हलवरती आणून ठेवला. आणि एक प्लॅटफॉर्म मला नक्की होता की बाबा ठीक आहे, आता याच्यामधल्या काय ॲव्हेन्यूज आपल्याला आवडतात त्या तुम्ही चूज करा. सो आम्ही इमर्ज्ड ॲज अ कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी. माझ्या वडिलांनी 1987 साली ते किर्लोस्कर कन्सल्टंटमध्ये जॉबला होते, 500 रुपये नोकरीवरती. तर तिकडनं कधीतरी एक दिवशी स्वप्नभर कन्सल्टंट, किर्लोस्कर कन्सल्टंटमध्ये कन्सल्टन्सीचा जॉब असताना, सगळे साहेब म्हणत असताना व्यवसाय करायचा हे त्यांच्या मनामध्ये खूप घट्ट होतं. आणि मग एक दिवस त्यांनी ठरवलं की आता आपण राजीनामा देऊ आणि व्यवसाय सुरू करू. आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर लक्षात आलं त्यांना की अरे आपल्याला कोणीच विचारत नाही. म्हणजे मी किर्लोस्करमध्ये होतो तेव्हा मला सगळे विचारत होते की अरे हे साहेब आहेत, पण आता जेव्हा मी माझ्या नावाने, रवींद्र रांझेकर नावाने बिझनेस करतो तेव्हा मी काहीच प्रूव्ह केलेलं नाही किंवा माझ्याकडे काहीच नाहीये, तर लोकांनी माझ्याकडे काय बघून मला व्यवसाय द्यावा. मग त्यावेळेस माणसाची काय हातात येईल ते काम करायची मानसिकता असते. आणि त्याच्यामध्ये ते मला नेहमी सांगतात की त्यांच्याबरोबर व्यवसायाच्या पहिल्या दिवसापासून आमच्या प्रोजेक्टमध्ये, आमच्या कंपनीमध्ये जो प्रोजेक्ट मॅनेजर आहे तो व्यवसायाच्या पहिल्या दिवसापासून आहे, जो माझ्या लहानपणापासून आहे. तो आणि ते एका टू व्हीलरवरती बसून मागे बेसिन घेऊन लोकांच्या घरी जाऊन बेसिन लाव, सिंक लावून दे, अशा कामांनी सुरुवात केलेली आहे. सो पहिला उद्योग चालू करणं हा खूप अवघड विषय आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुमचे सगळे इगो बाजूला ठेवून व्यवसायासाठी वाटेल ते काम करायची मानसिकता. सो ही पहिली पिढी जी आहे ती मी नक्कीच म्हणतो की ती पहिली पिढी महानच असते, जो कुठलाही उद्योग चालू करणार. आणि त्यांच्यामुळे त्याच्या पुढे होणारी जी चांगली फळं आहेत ती आम्हाला दुसरी पिढी म्हणून मिळते. आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल ऋणी आणि कृतज्ञ राहणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी केलेलं काम हे कधीही नाकारून चालणार नाही, कारण त्यांनी पहिला स्ट्रगल केलेला आहे. पण याच्या पुढचा मात्र मुद्दा मी जो बोलणार आहे तो मला पर्सनली माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षा काही लहान जनरेशन जी आहे, ज्यांच्या घरचे बिझनेसेस आहेत, खास करून मराठी कुटुंब, याच्यामध्ये हा मुद्दा मात्र मला खूप मांडावा असं वाटतो. त्यांनी हा प्रकर्षाने मुद्दा ऐकावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझ्या ओळखीमध्ये अनेको मुलं आहेत ज्यांच्या घरचे अत्यंत सुंदर सेट बिझनेस आहेत, पण त्यांची मानसिकता नाही तो धंदा करायची. आमच्या वडिलांनी हे आयुष्यभर केलं, मला ते करायचं नाहीये. मला अमेरिकेत जायचंय, मला ऑस्ट्रेलियाला जायचंय, मी बाहेर कुठेतरी जॉब शोधते किंवा इंडियामध्ये राहण्यात काय अर्थ आहे. हा एक नवीन जनरेशनचा एक ट्रेंड आहे की त्यांना थोडंसं असं वाटतं की काय वडिलांचा व्यवसाय करायचा, त्याच्यापेक्षा मी बाहेर जाऊन छान आयुष्य जगू शकतो. ते दुरून डोंगर साजरे असतात. मी स्वतः अमेरिकेत राहिलोय 2-2.5 वर्ष. बाहेर परदेशामध्ये जाऊन आपल्याला देश बघायला छान वाटतं टुरिस्ट म्हणून. जेव्हा आपण तिथे राहतो तेव्हा त्याचे स्ट्रगल्स हे खूप वेगळे असतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की नोकरी कल्चरमध्ये फरक आहे का देशांमधल्या, परदेशात आणि आपल्या देशात 100% आहे. त्या लोकांना मी बिलकुल दोष देणार नाही, कारण काही ठिकाणी वर्क लाईफ बॅलन्स हा परदेशामध्ये आपल्यापेक्षा खूप चांगला आहे आणि हे आपण डिनाय नाही करू शकत, कारण आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत. पण ज्या मुलांना आपल्याकडे एका उद्योगाची बॅकग्राऊंड आहे त्यांनी एक सदसद विवेकबुद्धीने हा पण अनालिसिस करायला पाहिजे की परदेशामध्ये जाऊन मी किती पैसे कमवू शकतो, माझं काय लिव्हिंग असू शकतं, अगेन्स्ट मला माझ्या या व्यवसायामध्ये काय कष्ट करावे लागतील, त्याचे मला काय पैसे किंवा मोबदला मिळू शकतो. आणि इट इज नॉट जस्ट मनी, बट आय फील इज की तुम्हाला तुमचं काम करण्याचं असलेलं स्वातंत्र्य. आज मी जेव्हा व्यावसायिक म्हणून बसतो तेव्हा झालेल्या चुकांची जबाबदारी पण माझी असते, पण जेव्हा माझा फायदा होतो तेव्हा त्या फायद्याचा सुद्धा सिकंदर मीच असतो. त्यामुळे ही जबाबदारी जेव्हा एखाद्या व्यावसायिकाने, उद्योजकाने त्याच्याकडे जर पाहिलं तर मला पर्सनली असं वाटतं की हळूहळू ट्रेंड बदलतोय. मुलांनाही वाटतंय की अरे इंडियामध्ये अपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत. परदेशातनं परत उलटे लोक आपल्याकडे येण्याचा ओघ सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पण आताच्या पिढीने मात्र जर हातात व्यवसायाचा एक बॅकग्राऊंड असेल, सेटअप असेल तर तो सोडू नये.
की आपल्या वडिलांबरोबर 6 महिने ट्रायल म्हणून का होईना, मी पण ही चूक केली. मी माझ्या बाबांना म्हणायचो की बाबा काय मी नाही करणार, तुम्ही आयुष्यभर हे केलं, मी जातो अमेरिकेत शिकतो. मी गेलो शिकायला, तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की इकडचे स्ट्रगल्स पण वेगळे आहेत आणि आपली बेसिक मानसिकता व्यावसायिकाची. मी एक दिवशी फोन केला बाबांना, म्हणलं बाबा मी येतो, परत मी येतो. आल्यानंतर आय वॉज लॉस्ट इन माय बिझनेस. मला असं लक्षात आलं की आपल्याला, आपण इंजिनियर झालोय, मास्टर्स केलंय कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये, अमेरिकेमधले मोठे मोठे धडे शिकून आलो आणि त्याचा मला ह्याच्यात काहीच उपयोग होत नाही, किंवा रादर मला खूप शून्यापासून सुरू करायचं आहे की आता मी हे सगळं कसं करू, काय करू. पण पर्सिव्हरन्स, धंद्यामध्ये टिकून राहणं, प्रोसेस समजून घेणं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, धंदा तुमच्या पद्धतीने डेव्हलप करा. तुमच्या वडिलांनी एका पद्धतीने आणून तो एका ठिकाणी तुम्हाला आणून दिलेला असतो मागच्या पिढीने, त्याला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये मोल्ड करा आणि त्याला तुमच्या पद्धतीने पुढे न्या. सो ज्या मुलांना असं वाटतं ना की मी नाही माझ्या बाबांची मदत घेणार, किंवा मला पहिल्या पिढीने केलेल्या कष्टाचं काही, मला माझं स्वतःचं काहीतरी करायचंय, तर माझा स्वतःचं काहीतरी करायचंय हा अहंकार असतो. हे माझं पर्सनल मत आहे. व्यावसायिकाला अहंकार असून चालत नाही. व्यावसायिकाला प्रॉफिट कळला पाहिजे आणि त्यांनी तो त्यात शोधला पाहिजे, तो मोठा केला पाहिजे. आणि हातात कोणीतरी आणून दिलंय म्हणून ते तुम्ही मोठं करू शकाल याची खात्री काही नाहीये. तेवढीच व्यवसायाची नासाडी केलेली उदाहरणं सुद्धा खूप असतात की दुसरी पिढी तितकी केपेबल निघत नाही. आपण म्हणतो ना की अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन, त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनला आयुष्य अभिषेक बच्चनचं गेलं मॅच करण्यामध्ये. सो असं नाही की दुसऱ्या पिढीला सगळं इझिली, ठीक आहे पहिले 2 कुठेतरी स्टार्ट तुम्हाला ॲज अ व्यावसायिक म्हणून मिळतील, पण पुन्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचंच आहे ना. आणि मला वाटतं की तो आनंद दुसऱ्या पिढीने घेतला पाहिजे की 0 ते 10 त्यांनी कष्ट केलं ना, मी ते 10चा 1000 करेन. हा, आणि तो जो ओनरशिप असते ना त्या आनंदाची, पहिल्या पिढीलाही तो आनंद असतो की अरे एक नाव. आणि मराठी लोकांमध्ये थोडंसं ना एक आपलं नाव झालं पाहिजे हे ॲस्पिरेशन्स थोड्या कमी असतात मराठी फॅमिलीत. आपण सगळेच थोडेसे कन्झर्वेटिव्ह बॅकग्राऊंडमध्ये, आपलं कल्चरही थोडं कन्झर्वेटिव्ह आहे, त्याच्याबद्दल काही आणि असायलाच पाहिजे, कारण आपण शेवटी सगळे मध्यमवर्गीय या पद्धतीनेच मोठे झालेलो आहोत, त्याला जुळलेलो आहोत. पण आपलं नाव मार्केटमध्ये कोणीतरी घ्यावं ह्या मानसिकतेने जर तुम्ही उतरलात ना, तर तो व्यवसाय तितक्या प्रामाणिकपणे आणि ट्रान्सपरंटली करणं ही आताची काळाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही वडील काम करत तेव्हा एका कंपनीच्या नावाने काम करायचो, यश असोसिएट्स म्हणून. माझे आजोबा नेहमी सांगायचे की अरे एवढं काम करतात तर तुमचं नाव का नाही घेत, रांजेकर का नाही दिसत. हे रिअलाइज होता होता मराठी फॅमिलीमध्ये 10 वर्ष गेली. मग 10 वर्षानंतर कधीतरी एक रिअलायझेशन झालं की अरे नाही, आपण रांजेकर नावाने करायला पाहिजे. आणि मग त्यातनं तो रांजेकर रिअलिटीचा जन्म झाला. आणि आम्हाला आनंद आहे की ती वाटचाल लोकांपर्यंत पोहोचतीये, काहीतरी आम्ही प्रयत्न करतोय. आणि असाच तो घरोघरी कुठेतरी एक दिवस रांजेकर हा ब्रँड प्रत्येकाला माहिती असावा असा प्रयत्न आहे. फक्त माहिती नाही, त्यामागची जी प्रेरणा आहे ना, इन्स्पिरेशन, ते पण लोकांपर्यंत जाते. आता तुम्ही मराठी मानसिकतेचा, मराठी माणसांचा मुद्दा आपण बोलत होतो, थोडं त्याच्यात आणखीन आपण हे करूया की म्हणजे गुजरातमध्ये गेल्यानंतर आपल्या इथे तर पहिले, जसं तुम्ही म्हणाल ना, शिक्षण करायचं, अमेरिकेत जायचं, तिथं पहिले घरी म्हणतात बिझनेस केव्हा करणार, तू कसा सुरू करणार. आता थोडं वातावरण स्टार्टअप आणि याच्यामुळे बदलतंय, पण नेमकं काय कारण तुम्हाला वाटतात का आपण हा विचार नाही करत. तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे पैसा असला पाहिजे, आपलं नाव मोठं हे वाटायला पाहिजे ना. हे जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत ते घडणार नाही. आपण आपलं काय बघूया, नोकरी केली आपली 10 ते 5. मला असं नेहमी वाटतं की तुम्ही जेवढे नोकरीमध्ये, आपण मानसिकता असते ना आपली 8-9 तास खूप काम करायची मानसिकता असते आणि आपली अशी इच्छा असते की आपल्या 8 तासाचा आपल्याला उत्तम मोबदला मिळाला पाहिजे. मी व्यवसायाच्या बाबतीत नेहमी म्हणतो की आपण स्वतःचे 24 तासाचे नोकर होतो. आपण आपल्यासाठी 24 तास काम केलं पाहिजे आणि त्या 24 तासाचे तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्हाला तुमच्या भरोशावरती कमवता येतात. हे पहिल्यांदा सगळ्यात स्वतःच्या मनात घातलं पाहिजे की मी कोणाच्या तरी सांगण्यावरनं काम करण्यापेक्षा मी माझ्यासाठी 24 तास काम करतो आणि मला हवे तेवढे पैसे कमवतो किंवा हवा तेवढा आनंद त्यातनं जनरेट करून घेतो स्वतःसाठी. त्याला एक क्वालिटी ऑफ लाईफ आपण असं म्हणतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगू का, बिझनेसमध्ये तुम्हाला कितीही तुम्ही म्हणा, शनिवार रविवार सुट्ट्या, मोकळा वेळ, ही पहिली मानसिकता आहे ना, ही फ्लेक्झिबिलिटीच पाहिजे. व्यवसायामध्ये तुम्हाला रविवारी एक दिवस काहीही सुट्टी मिळणार नाही, पण एखाद दिवशी मी आज कंटाळलो, मी सोमवारी घरी बसू शकतो. बरोबर, हा व्यवसायामधला ऍडव्हान्टेज आहे. सो तुम्ही राजासारखं जगा, पण ऍट द सेम टाइम ज्या वेळेस वेळ येईल ना, तेव्हा कंपनीमध्ये लोएस्ट लेवलच्या नोकरा इतकं सुद्धा काम करण्याची तुमची मानसिकता पाहिजे, जी डेव्हलप व्हायला वेळ लागतो. त्याचं सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की किराणा मालाचं दुकान, साधी गोष्ट, किराणा मालाच्या दुकानामध्ये एखाद्या मारवाडी माणसाचं किराणा मालाचं दुकान सकाळी 7 वाजता उघडलेलं असतं, ते रात्री 11 वाजता बंद होतं. आणि त्याला तुम्ही रात्री 11 वाजता दार बंद करत असताना सुद्धा एखादी गोष्ट मागितली किंवा फोन केला तर तो माणूस ते दार उघडतो, तुम्हाला देतो आणि 2 रुपयाची वस्तू सुद्धा त्याच्यात तो विकतो तुम्हाला.
याच्यामध्ये तो कधीही आपल्याला म्हणत नाही की अभी टाइम हो गया, काम बंद हो गया. याचं उदाहरण एकदा आम्ही सांगतो की आमच्या घराशेजारी दुकान होतं. म्हणजे हे मी माझ्या व्यवसायाच्या फिलॉसॉफीमध्ये लिहून ठेवलेला मुद्दा आहे. एकदा उपासाचं काहीतरी हवं, साबुदाणा पाहिजे. आमच्या आईने फोन केला, अरे मी विसरले. 11 वाजता फोन केला रात्री. त्या मुलांनी 11:15 वाजता तो साबुदाणा आणून दिला. माझी आई त्याला म्हणाली, अरे सॉरी रे, मी तुला एवढं केलं. काकू काही नाही म्हणे, तुम्ही 12ला फोन करत जा, आम्ही दुकानाच्या मागेच झोपतो. ही व्यवसायाची मानसिकता आहे की हा माझा व्यवसाय आहे, मग रात्री 1 वाजता फोन आला तरी मी काम करेन, मग दुसऱ्या दिवशी पाहिजे मी सुट्टी घेईन. पण स्वतःला वाहून घेणं ही मेंटॅलिटी आहे ना, ही पिढ्यानुपिढ्या आलेली आहे. ती आपल्याकडे प्रॉबेबली याच्या पुढे येईल. आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. की आज मला आठवतं की जेव्हा रांझेकर रिअल्टी रिडेव्हलपमेंट मधला ब्रँड आम्ही एस्टॅब्लिश करत होतो, मला सुद्धा सुरुवातीला जाऊन प्रूव्ह करावं लागत होतं की मला एखादी बिल्डिंग छान करू द्या. मग ती झाल्यावर लोक बघायला यायचे, ठीक आहे आम्ही तुम्हाला अजून एक काम देऊ. आयुष्यातले 8 वर्ष मी एकही रविवार सुट्टी नाही घेतली. एव्हरी संडे आय वॉज ऑन साईट. एव्हरी संडे आय हॅव प्रेझेंटेड प्रपोजल टू अ सोसायटी. आणि त्यावेळेस कुठेही मनात हे नाही आलं की अरे रविवारचं मी का जाऊ, माझी फॅमिली आहे, माझी मुलं आहेत. त्यांना सुद्धा हा कॉम्प्रोमाइज, धंद्याबरोबर हा आपण कॉम्प्रोमाइज घेतो. म्हणजे आपण आपल्या फॅमिलीला थोडा कमी वेळ देऊ शकतो. आपल्या मुली लहानाच्या पटापटा मोठा होतात हे रिअलाइज होतंय. पण तो ट्रेड ऑफ आहे काही ठिकाणी. पण ऍट द सेम टाइम मग मी माझे पाहिजे तेव्हा 10 दिवस त्यांना काढून पण देतो की आता हे 10 दिवस तुमचे, आपण काय पाहिजे ते करूया. हा जो आहे ना, हा आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे व्यवसाय करत असताना, हा महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हळूहळू डेव्हलप होईल मला खात्री आहे. आणि आपण सुद्धा तेवढेच उत्तम व्यावसायिक होण्याची आपल्यात कपॅसिटी आहे आणि आपण ते केलं पाहिजे. ही जी प्रेरणा आहे ती अशाच गोष्टींमधनं मला वाटतं झिरपत्ती खाली जातं. मी जेव्हा पॉडकास्टसाठी काही तुमचे मुलाखती बघत होतो, वेबसाईट्स आणि हे करत होतो, म्हणजे बिल्डर म्हणून जी एक टिपिकल जी इमेज असते ना, आणि तुमचं बोलणं आणि हे करणं, हे कुठे त्याच्याशी खरं म्हणजे काय म्हणतो आपण व्यावहारिक याच्यात बोलतोय की तसं मॅच होणार नाहीये. व्हॅल्यूज बद्दल बोलताय, ग्राहकांना त्यांना दिलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि त्या ऍड मध्ये कधी पाहिलं तर तुम्ही ते मोजून पण दाखवताय त्या ग्राहकाला. म्हणजे हे बिल्डर म्हणून एक जी इमेज असते, खरं म्हणजे ही अशीच असावी, पण ती झाली आहे इमेज आता. अशा याच्यात काम करणं, व्हॅल्यूजला चिटकून राहणं, हे खरंच बिझनेस करता येतो का अशा पद्धती? बऱ्याच वेळा तुम्ही म्हणताय ना, तो बरोबर आहे. आणि ती बिल्डरची इमेज घाण ही कधीतरी ही जुन्या काळांमध्ये होऊन गेलेल्या एक्सपिरियन्सेस मधनच वाईट आहे. आणि थोडंसं त्या इमेज बरोबर जगावं पण लागतं. पण माझा हाच प्रयत्न असतो. आणि माझ्याबरोबर जे आता आम्ही एका जनरेशन मधले जेवढे व्यावसायिक आहोत ना, ते मला खूप आनंद आहे की आम्ही खूपसे सगळे समविचारी आहोत. जो 10, 15, 20 वर्षापूर्वीचा आमचा बिल्डर म्हणून एक मोनोपोली होती आमच्या वडिलांच्या जनरेशन मध्ये की अरे आमची बिल्डिंग अशी असते, बघा तुम्हाला घ्यायचा फ्लॅट तर घ्या, नाही तर आमच्याकडे खूप लोक. आता असलं काही नाहीये. माझं म्हणणं, तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीत काम करत आहात, यू आर नो वन एल्स. तुम्ही लोकांना सेवा पुरवणारी एक संस्था आहात, ज्याच्यामध्ये तुम्ही पॉइंट ए टू पॉइंट बी लोकांची जर्नी, जसं आपण एक गाडी बुक करतो, मला नेहमी वाटतं की बिल्डर व्यवसाय हा टाटा, BMW, मर्सिडीज या लेवल एवढा ऑर्गनाइज व्हायला पाहिजे की फ्लॅट बुकिंग पासून फ्लॅट पोझिशन पर्यंत अशी एक इतकी छान स्मूथ प्रोसेस असली पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला ना काहीतरी मी आज मस्त केलंय, आज आपल्याला किती छान वाटतं. ते आपल्या डिलिव्हरीच्या वेळेस आपल्याला केवढी स्पेशल फिलिंग येतं की अरे आपण आज BMW घेतली, मर्सिडीज घेतली, टाटाची मोठी गाडी घेतली. मग बिल्डर व्यवसायामध्ये हे ग्राहकांच्या मनामध्ये तो प्राईड का नाही निर्माण होऊ शकत? हा नेहमी मला असं वाटतं की बिल्डरची इमेज तिथे मार खाते, कारण कम्युनिकेशन नाहीये. बरं, तुम्ही मोठे आहात, पण मी म्हणेन आय एम अ व्हेरी मिड स्केल बिल्डर. मी कुठेही मोठी खूप कामं करतो किंवा मी खूप मोठा बिल्डर आहे किंवा लोकांना तत्वज्ञान शिकवण्या इतकी माझी पात्रता पण नाहीये फ्रँकली. पण मला पर्सनली ॲज अ ग्राहकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधनं जेव्हा मी बघतो तेव्हा मला असं वाटतं की मी खूप मोठा बिल्डर आहे. जर माझ्या मनात असं एक फिलिंग असेल की मला लोकांना भेटणं शक्य नाही किंवा आय एम नॉट अ गुड कम्युनिकेटर, मला अवघड जातं लोकांशी कम्युनिकेट करणं, तर वाय नॉट डेव्हलप अन ऑर्गनायझेशन हू कॅन कीप ऑन टॉकिंग टू युअर कस्टमर्स. किती बिल्डर तुम्हाला पोझिशन दिल्यानंतर फोन करून विचारतात 6 महिन्यांनी, बाबा सगळं बरं चाललंय का? आपल्याला BMW सर्वे कॉल येतो, आपल्याला मर्सिडीज वाले कॉल करतात, का नाही बिल्डर करू शकत? काय लागतं हे सगळं करायला? बेसिक मेंटॅलिटीचा इश्यू आहे. आणि हा मी नेहमी 2012 पर्यंत 10 पर्यंत अमेरिकेत होतो आणि मी प्रोफेसर झालो असतो, त्यामुळे थोडी माझी थॉट प्रोसेस प्रोफेसर सारखी आहे. त्यामुळे मला आय पर्सनली फील की एखाद्याने तुम्हाला 2 रुपये जरी दिले असले ना, तर तुम्ही त्याला 3 रुपयाचा आनंद दिला पाहिजे. आणि तिथे त्या 1 रुपयाच्या डिफरन्शियल कॉस्ट मध्ये तुमचा धंदा मोठा होतो आणि तो तुमचा ब्रँड अँबॅसिडर होतो.
संकर्षण माझ्याबरोबर खूप काम करतो, रांजेकर रिअल्टीचा ब्रँड अँबॅसेडर आहे. आम्ही बिल्डर इमेजवर एक वेगळा पॉडकास्ट केला, तो जरूर Yes. बघा कोणी बघितला नसेल तर. पण संकर्षण हे माझ्यासाठी एक कम्युनिकेशनचं माध्यम आहे, पण माझा ब्रँड अँबॅसेडर हा माझा कस्टमर आहे ना. हा संकर्षण माझ्याबद्दल छान 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 बोलला म्हणून माझा कस्टमर जाऊन बोलेल असं नाही ना. त्याला So, ते- त्यांना तो आनंद कसा मिळू शकतो, आणि हा सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे. ही याच्यात मग मराठी आणि किंवा अजून कम्युनिटी हा विषय नाही. एक बिल्डर, रेरामुळे खूप चांगल्या गोष्टी आल्या आहेत, त्या रेरामुळे त्या गोष्टी फॉलो करायची आम्हालाही सवय लागली, एक डिसिप्लिन यायला सुरुवात झाली. सो मी असं म्हणणार नाही की सुरुवात नाही झाली, पण ती आहे ना, ती आम्ही प्रोएक्टिव्हली सगळे घुसलो पाहिजे आणि तो एक आनंद दिला पाहिजे लोकांना की अरे यार मस्त काय प्रोसेस होती. मी फ्लॅट घेतला, फ्लॅट मिळाला, मला ना असं राजा असल्याचं फिलिंग येतं. आणि माझा बिल्डर मला फोन करतो 6 महिन्यातनं, त्याचा स्टाफ. बिल्डर म्हणजे हे पुणे आहे, त्यामुळे हे पॉडकास्ट मध्ये मी बोलल्यानंतर खाली लगेच आपल्याकडे सोशल मीडिया एवढा टॉक्सिक असतो ना, तू आजपर्यंत किती लोकांना फोन केलेस रे बाबा, असा एक छान प्रश्न लोक खाली विचारते. आय एम टॉकिंग अबाउट कल्चर. माझं म्हणणं, मला हे करणं रोज शक्य नाहीये, माझ्या 1000 क्लायंट असतील, मी नाही सगळ्यांना, पण माझं ऑर्गनायझेशन System तयार करणं. त्या सिस्टीम मधनं फोन केला पाहिजे. आफ्टर सेल्स इज मिसिंग इन बिल्डर लाईन. आय फील दॅट इज द पॉइंट वेअर वी शुड वर्क. आता आपण ग्राहकांविषयी म्हटलं, पुण्याचा ग्राहक खूप चोखंदळ असतो आणि ग्राहक साध्या साध्या गोष्टींमध्ये त्याचा चोखंदळपणा दिसून देतो आणि घराच्या बाबतीत तर ते खूपच असतं. आणि अशा याच्यात तुम्ही दररोज डील करता आणि त्यांचं समाधान करता आणि तुम्ही सिस्टीमचा उल्लेख केला, तर तुम्ही म्हणून काही अशा सिस्टीम्स तुम्ही म्हणालात ना की आनंद वाटायला पाहिजे ग्राहकांना, तर पुणेकर ग्राहकांचं समाधान करणं हे एक चॅलेंजिंगच असतं. जसं ते पुण्यात जर तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही कुठेही ते रेप्लिकेट करू शकता, यशस्वी होऊ शकता. तुम्ही म्हणून अशा काही सिस्टीम्स केल्या का? तुमचे अनुभव काय आहेत त्याच्यात? सो मी अलीकडे आता एक जो सगळं बोललो, हे मी बिल्डर म्हणून बोलत होतो ग्राहकांच्या अँगल मधून. आता मी बिल्डर म्हणून बिल्डरच्या पण अँगल मधून एखाद दुसऱ्या गोष्टी बोलेन. सो एक अनुभव मी माझा आता सांगतो की जुन्या काळाचा ग्राहक आणि आजच्या काळच्या ग्राहकामधला फरक असा होता की जुन्या काळचा जो ग्राहक आला, त्यांची आयुष्यातली ही पहिली दुसरी घरं होती, घरांच्या किमती कमी होत्या आणि त्यावेळेस घराची गरज होती. त्यामुळे ग्राहक त्यावेळेस बिल्डर वाजून अप्पर हँड की माझा प्रोजेक्ट आहे, तुला घ्यायचा तर घे. तर ग्राहक काय म्हणायचा, नाही ठीक आहे सर, आम्हाला आवडलाय, आम्ही घेतो बरं का प्रोजेक्ट. आणि तो व्यवहार व्हायचा आणि लोकांचं माझं घर झालं यातच लोक आनंद मानायचे. आता लोकांच्या घराकडे बघण्याच्या ऍस्पिरेशन्स आहेत. लोकांना प्रत्येकाला मी 2 कोटी रुपये देतोय ना, त्यामुळे माझं घर मला असंच पाहिजे, मी बाप असलो पाहिजे सगळ्यांचा हा. आणि त्याच्यामध्ये लोकांचा तो ॲटिट्यूड बिल्डर बरोबर पण येतो. आज आमच्या कस्टमर याच्यामध्ये जेव्हा आम्ही सुद्धा विक्री करतो, तेव्हा काही अशा पद्धतीचे जे ग्राहक असतात त्यांची सुद्धा वागणूक ही बिल्डरच्या कर्मचाऱ्यांबरोबर चांगली नसते. म्हणजे बोलताना लोक मी पैसे दिलेत ना म्हणजे मला काहीही बोलायचा अधिकार आहे, या पद्धतीचं सुद्धा एक लोकांची. आता मी 3 कोटी रुपये दिले, मी काही बोलू शकतो. तर हे सुद्धा आहे ना, म्हणजे जसं आपण एक आनंद क्रिएट करणं म्हणलो ना, तर तो दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. फक्त आम्ही करून चालणार नाही, तो त्यांनी सुद्धा आमच्या बरोबरीने सेलिब्रेट केला पाहिजे. पण तरीही ऍज अ बिल्डर आमची जबाबदारी आहे की जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती त्यांना आपण सामावून घेतलं पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. आणि कस्टमरला जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन देणं ही आपली जबाबदारी असली पाहिजे. तर कस्टमर्सनी हे ठेवायला की बाबा तुम्ही पोलाइटली छान पाहिजे तेवढे प्रश्न विचारा, वी आर ओपन टू आन्सर, पण डोंट बी अन अटॅकर. लोकांची इच्छा काय असते, मला आवडलं नाही ना, चला पहिले मी आता सोशल मीडियावर लिहितो आणि वाटच लावून टाकतो याची. ही मेंटॅलिटी आहे ना, ही खूप विचित्र होत चाललेली आहे. की मला किंवा 4 लोकांना मी जाऊन सांगणार की आता नाही, हे असं असंच आहे वगैरे. 100% चूक असेल ना तर सांगितलंच पाहिजे, यात काही डाऊट नाहीये. पण अनेक वस्तू असतात ना, या एकमेकांशी गप्पा मारून संवादातनं सुटू शकतात की बाबा हे तू केलंस ना, मला नाही आवडलं बरं का. मग ह्याच्याकरता पुन्हा सिस्टीम आली आणि ही सिस्टीम माझ्याकडे स्वतःची आमची CRM ची वेगळी टीम आहे, कस्टमर रिलेशनशिप. असा नंबर आमच्या कस्टमरकडे आहे की तुम्हाला वाटेल ती गोष्ट तुम्ही फोन करून सांगा. मग ते तुम्ही फ्लॅट बुक केला असेल, तुमचं ड्युरिंग कन्स्ट्रक्शन असेल, पोझेशन झालं असेल आणि कन्व्हेन्स जरी झालं असेल आणि 4 वर्षांनी की रांजेकर साहेब असं असं आहे, प्लीज आमचा हा मेसेज रांजेकर साहेबांपर्यंत पोहोचवा. एक अशी टीम आमच्याकडे आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ब्रँडिंग करण्यासाठी आम्ही कुठल्याही ऍक्टिव्हिटी करत नाही. तर आम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करतो मग ते कल्चरली वी आर व्हेरी स्ट्रॉंग कल्चरली. आम्हाला आनंद असतो की आम्ही वेगवेगळे कार्यक्रम ग्राहक आमच्या कस्टमरसाठी घेऊन येतो. त्याच्यामध्ये कस्टमरला रांजेकरांना माहिती असतं की कशाला मी त्याच्यात ब्रँडिंग आहे, पण तिथे जो कनेक्ट होतो, एक बिल्डरची एक अभिरुची काय आहे, त्याची विचार करण्याची पद्धत काय आहे, 1-to-1 कनेक्ट त्याचा लोकांबरोबर राहतो आणि तिथे सुद्धा काही गोष्टी संवादातनं सुटतात.
सो अशा ऍक्टिव्हिटीज आम्ही करत राहतो. आम्ही स्वतःही अशा ऍक्टिव्हिटी करतो की दरवर्षी रांजेकर रिअल्टीच्या वतीने, आता मी स्वतः तुम्हाला मगाशी म्हटलं की रंगभूमीवरती मी काम करतो, मी दरवर्षी एक नाटक करतो, स्वतः लिहितो, त्याच्यात काम करतो आणि त्यावेळेस मी माझ्या फ्लॅट विकलेल्या सर्व कस्टमर्सला बोलवतो आणि सांगतो की तुम्ही या, मला भेटा. याच्यामध्ये आमच्या दोघांमधलं एक इन्फॉर्मल रिलेशनशिप क्रिएट होते. पैसे देऊन एखादा कार्यक्रम ठेवणं सगळ्यात सोपं आहे, पण मी काहीतरी कष्ट केले आणि मी माझ्या कस्टमर्सला ते अर्पण केले, याचा त्यांना खूप आनंद असतो. लोक मेसेज करतात, सर पुढच्या वर्षी तुमचं नाटक असेल तर आम्हाला सांगा. मी आता 10 वर्ष जुने फ्लॅट विकलेले लोक आहेत ते अजूनही आमच्या बरोबर येतात. पण हे आमचं कुठेतरी कल्चरल गोष्टींमधनं झालेला जो कनेक्ट आहे ना, मग त्या तेही आता सांगतात ना, अरे अनिरुद्ध आता ते 4-5 वर्ष काम होऊन गेले, तर आम्हाला असं वाटतं की या भागामध्ये एखादा छोटा म्हाताऱ्या माणसांसाठी रेलिंग बार लावून देशील का? काही लागत नाही, माहिती का. ते मोठे होर्डिंग, मोठ्या पेपर ऍड करण्यापेक्षा मी त्याचं ते काकांचं रेलिंग लावलं ना की ते परत सांगणार हे करतात बरं का काम. सो अशा आणि कुठेतरी वैविध्यपूर्ण गोष्टींनी विचार करून तुम्ही संवाद जेवढा वाढवाल ना, संवाद मिसिंग आहे, संवाद वाढला की सगळा प्रश्न सुटतो, तर तो सगळ्यांनी वाढवायला पाहिजे असं माझं मत. खूप महत्वाचा आहे, संवाद वाढवला पाहिजे. हा पर्सनल संवाद जसा असतो तसा आता नवीन माध्यम आहे सोशल मीडियाचं. त्या माध्यमातूनही तुम्ही चांगला आहे तसा प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात, पण तुम्ही खूप प्रभावीपणे त्याचा वापर करता. सगळ्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर कसा करावा, जे काळजी काय घ्यावी, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने त्याचा कसा वापर. व्यवसायामध्ये ना ब्रँडिंग या विषयाच्या माझे वडील विरोधातच होते. म्हणजे सुरुवातीला ते म्हणायचे तू तुझं काम कर ना, तुला कशाला पाहिजे, सोशल मीडियावरती आलं कशाला बोललं. पण असं आहे ना की आता एव्हरीवन इज ऑन मोबाईल, तुम्ही तुमची वस्तू लोकांपर्यंत पोहोचवणार कशी. बरं, आज असं नाही की आमच्या व्यवसायामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्याशिवाय फ्लॅट विकले जाऊ शकत नाही. आपली फिलॉसॉफी, आता लोक फिलॉसॉफी, माणसाचा स्वभाव, माणूस कशा पद्धतीने डील करतो, याचे पास्ट एक्सपिरियन्सेस काय, याचा सगळा अभ्यास करून तुमच्या समोर बसतो. मग त्यांना एक आपल्या पद्धतीने आपल्या एक प्लॅटरचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर ठेवणं. मग सोशल मीडिया इतकं स्ट्रॉंग माध्यम नाही त्याला. सोशल मीडियाचा वापर करताना त्याचा ओव्हर वापर होऊ नये हा आमचा पहिला एक विचार असतो ना, की असं रोज सकाळी उठलं की बाबा अनिरुद्ध रांजेकर काय तत्वज्ञान वाचतात, हा त्याचं कुठे होऊ नये. पण ऍट द सेम टाइम क्रिएटिव्हली चांगल्या पद्धतीने एका प्रोडक्टचा आम्ही काय विचार केला आहे, त्या प्रोडक्टचं काय व्हॅल्यू आहे, कस्टमरने त्यात काय पाहावं, या गोष्टी प्रभावीपणे मांडायचं ते खूप चांगलं माध्यम आहे. दुसरी गोष्ट अशी आहे ना की सोशल मीडियावर तुम्ही कितीही इन्फॉर्मेशन द्या, तो वेळ आणि ती माहिती अपुरीच पडते. म्हणजे आता एखादं यातलं तुम्हाला एखादी महत्वाची गोष्ट वाटली, तुम्ही त्यातलं एक रील कट करून लावाल, त्याचा अर्थाचा अनर्थ करणारे अनेक जण सोशल मीडियावरती बसलेले असतात. तर म्हणजे मला खूप आश्चर्य आणि कधी कधी मजा पण येते हे बघायला की हे दुधारी आहे. म्हणजे सोशल मीडियावर जेवढे प्रोडक्टिव्ह बसलेले लोक आहेत ना, तेवढेच असे तुम्हाला खेचायला बसले. पण ठीक आहे, माझं म्हणणं, यू आर ओपन टू अप्रिसिएशन देन यू आर ओपन टू क्रिटिसिझम ॲज वेल. त्यामुळे त्याची तुमची मानसिकता पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला क्रिटिसाइज केल्या जातात त्याच्याकडे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यात परत इम्प्रूव्ह करत गेलं पाहिजे. आणि सोशल मीडिया आय थिंक इट हॅज गॉट अ गुड लाईफ, म्हणजे इट हॅज गॉट अ रिकॉल व्हॅल्यू टू इट. त्यामुळे जेवढं आणि जे तुम्ही बोलता ना ते तुम्ही केलं पाहिजे. माझं म्हणणं, मी आज इथे बसून छान काहीतरी उत्तम बोलून गेलो, पण माझं बाहेर जाऊन जर वागणं बदलत असेल ना, तर सोशल मीडिया इतकं वाईट मार्केटिंग टूल नाही. कारण की आज मी एवढा कॉन्फिडेंटली बोलू शकतो माझ्या CRM टीम बद्दल, माझ्या कस्टमर एक्सपिरियन्स बद्दल, कारण मी बाहेर जाऊन तसा वागतो. अदरवाईज हे इतकं बेकार माध्यम आहे की ज्या दिवशी हा एपिसोड रिलीज होईल त्या दिवशी खालती एक कॉमेंटची बांधणी लागेल की हा नुसता बोलवच्चन आहे, याचा काही उपयोग नाहीये. तर असं नाही. तर ही काळजी मात्र सोशल मीडियावर घेईल, जे आपल्याला शक्य आहे ना ते मानसिक लेवलवरती आपण पहिले ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हेच आपण बोललं पाहिजे आणि हे आपण केलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जे शक्य नाही ते नाही बोललं पाहिजे असं पर्सनली वाटतं. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वेन यू मार्केट इट. इट्स अ व्हेरी इफेक्टिव्ह मीडिया. पर्सनली सगळ्या उद्योजकांनी त्याचा छान वापर केला पाहिजे. वेगवेगळे कोलॅबरेशन्स हल्ली असतात. आता संकर्षण बरोबर मी काम करतो, तर फ्लॅट विकण्याकरता संकर्षणची गरज आहे का? तर फ्रँकली नाही. म्हणजे शेवटी मला माझा व्यवसाय हा माझ्या क्वालिटी आणि गुणवत्तेवर करायचा आहे, पण संकर्षण हा माझ्यासाठी उत्तम माध्यम आहे माझ्या क्राऊड पर्यंत पोहोचण्यासाठीचा. सो ह्याचा छान वापर व्हायच्यात होऊ शकतो. उत्तम लोक, आणि तो स्वतः खूप छान माणूस आहे. म्हणजे एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्ही काय निवडता तुमच्या म्हणजे मला कित्येक लोकांनी हा प्रश्न विचारला की अरे अनिरुद्ध, इट वॉज सच अ गुड चॉईस, संकर्षण कराडेंना तू ब्रँड अँबॅसेडर केलंस, हा किती अतिशय छान माणूस तू निवडलास. सो आणि तो मी अनुभवलाय. म्हणजे संकर्षणची पारदर्शकता, संकर्षणचा प्रामाणिकपणा, आणि तो त्याच्या कामातनं पण बाहेर येतो. आणि तेच पर्सनॅलिटी आमच्या ब्रँडची पण आहे. त्यामुळे ते कुठेतरी जुळून गेलं आणि मला असं वाटतं की मग ते समविचारी लोक ऑटोमॅटिकली एकत्र येतात
आज आमच्या दोघांमध्ये 2 रुपयाची लिखापडी नाही, आम्ही एकमेकांची कुठलाही आमचा व्यवहार नाही. तो माझा मित्र म्हणून काम करतो, मी त्याच्याकडे मित्र म्हणूनच पाहतो, पण दोघांनीही आम्ही पहिल्या दिवशी असं ठरवलं होतं. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे सोशल मीडिया. ब्रँड अँबॅसेडर निवडाल ना, तो तुमचा विक्रेता नाही वाटला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याची इमेज हॅम्पर होते. संकर्षण बरोबर जेव्हा मी माझा व्यवसायाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुरुवात केली, त्याला म्हणलं होतं, संकर्षण तू माझा विक्रेता वाटला नाही पाहिजेस. आपल्या दोघांचा संवाद हा तिसऱ्याला काहीतरी वेगळा टेकावे झाला पाहिजे, तर तुझी पण व्हॅल्यू राहील आणि माझी पण व्हॅल्यू राहील. नाही तर मग काय आहेच ना, अरे यांना पैसे देतात, हा पाहिजे ते बोलतो, असं नाही. मग तो ऍक्च्युली तो एपिसोड तिथे होतो. त्यामुळे त्या एपिसोडमध्ये त्यांनी बिल्डर बद्दल त्याच्या मनात असलेली सगळी भडास काढली माझ्या. कालच मी ती जाहिरात पाहिली तुमची, हा. म्हणजे तो आजीला घेऊन येतो आणि घर Correct. दाखवायला देतो. आता तुम्ही म्हणाला तोच मुद्दा आहे की पाहताना एक मला वाटलं काहीतरी छोटी फिल्म बघतोय मी, त्यातनं मेसेज तर मिळतोच, Correct. पण ती बटबटीत नाही वाटत. त्याच्यात आपलेपणा वाटतो, एक हळवेपणा येतो, एक रिकॉल व्हॅल्यू पण आजी आणि अशीच ती सगळी येते. आणि खरी स्टोरी आहे पाहिजे. अच्छा. हा, म्हणजे आम्ही हे खूप करतो की जे साईटवर घडलंय ना हो. ते मूर्त स्वरूपामध्ये आणून द्यायचं. लोकांना त्याची खूप छान फिलिंग असतात. असे काय आणखीन तुमचे टची अनुभव आहेत तुम्ही जे म्हणजे share करायला? जे आता आमच्या पुढच्या याच्यामध्ये आमचे सेतू म्हणून आमची मार्केटिंग एजन्सी आहे, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम करतात, छान काम करतात. आणि तर त्याच्यामध्ये पर्सनली आम्ही लोकांना होता एक अनुभव आमचा असा आहे की एका बंगल्याचं रिडेव्हलपमेंट आमचं ठरलं आणि त्यात राहणारे काका अनफॉर्च्युनेटली गेले आमचं ठरल्यानंतर. आणि ते गेल्यानंतर मग आम्ही म्हटलं अरे हे अवघड आहे, आता कसं होणार ना हे सगळं फॅमिली आणि या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर त्या काकूंनी 10-15 दिवसांनी बोलवून सांगितलं मला, जेव्हा त्यांचे सगळे दिवस आणि हे सगळं झालं, की अनिरुद्ध ते जाताना हॉस्पिटलमध्ये पण तुझ्याबद्दल हे बोलले होते की आपलं रिडेव्हलपमेंट केलं तर अनिरुद्धकडनं करून घे बरं का. काय बात. आणि हे त्यांनी मला सांगितल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली की अरे एखादा माणूस त्या प्रसंगामध्ये त्याच्या डोक्यात आपण असावं, म्हणजे ही कुठेतरी आपली आयुष्यातली केवढी मोठी पुण्याई आहे. आणि त्या बिल्डिंगमध्ये अजूनही ते हँडओव्हर होऊन 10 वर्ष झाले, सिमिलर अनुभव आमच्या अजून एका प्रोजेक्टला आहे. अशीच स्टोरी त्या काकांनी बघितलं, आवडलं आणि त्यांनी सांगितलं नाही छान, पण तू यांच्याकडनंच करून घे. पण ह्या लोकांमध्ये मग मी माझं आयुष्यभर मी त्यांच्याकडे जाईन, त्यांना काही प्रॉब्लेम आला तर. आणि हे जे जोडलं जातं ना, मग हे एक्सपिरियन्सेस आहेत ना, हे संकर्षण सारखा एक संवेदनशील माणूस खूप उत्तम त्याच्या लेखणीतनं बाहेर आणू शकतो, जो त्यांनी आमच्या त्या वसुंधराच्या ऍडमधनं आणला. त्याच्यामध्ये काही खोटेपणा नव्हता. आणि तो खोटेपणा म्हणजे प्रॉबेबली आय वॉज द फर्स्ट बिल्डर जो स्वतःच्या ऍडमध्ये अपीअर झाला. म्हणजे आम्ही याच्यावर विचार करतो की अनिरुद्ध तू येशील का रे. मी म्हटलं संकर्षण आपण खोटं काहीच बोलत नाही. पण मी म्हटलं अख्ख्या ऍडमध्ये तूच आहेस, शेवटचे काय 30-40 सेकंद मी येईन, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याची आयडिया होती की तू ये, तू म्हणतोस ना तू लोकांना भेटतोस, मग तू ते दाखव ना ऍडमध्ये की तू लोकांना भेटतोस. आणि तो तशीच त्यांनी ऍड लिहिली आणि ती इतकी छान रिसीव्ह झाली. तर हा सोशल मीडियाचा नक्की फायदा की आज तुमच्यासारख्या माणसापर्यंत मी काही न करता पोहोचलो, ही ताकद आहे ना त्या मीडियाची. त्यामुळे ती उत्तम पद्धतीने आपण वापरली पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने त्याचा तुम्हाला रिटर्न्स पण खूप चांगले मिळतात जर तुम्ही त्याच्यात या पद्धतीने जर इन्व्हेस्ट तुम्ही करत असाल तर. हा जो तुमचा सगळा अनुभव आहे या सगळ्या याच्यामध्ये काम करण्याचा, तर हे करत असताना आता तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्रात आणखीन नवीन काय करतायत, म्हणजे खूप बदल होत आहेत ना, ते तुम्हाला अडॉप्ट करायला पाहिजे. सगळ्यात नवीन स्किल्स तुम्हाला आणावे लागतात. कसं तुम्ही करताय हे सगळं अडॉप्शन? आणि व्यवसायामध्ये सर आज व्यवसाय खूप चॅलेंजिंग होत चालला रोज, बिकॉज इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन इज द बिगेस्ट थ्रेट. म्हणजे आज एवढी इन्व्हेंटरी, एवढे बिल्डर्स, एवढं कम्युनिकेशन, एवढा माल, एवढे ऑप्शन्स. सो ह्याच्यामध्ये हाऊ यू स्टँड इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. सो तुम्हाला तुमचे पाय रोवून तुमच्या फिलॉसॉफीवर जोपर्यंत तुम्ही टिकून उभे राहत नाही ना, तर व्यावसायिक म्हणून मला 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की कुठल्याही सिनारिओमध्ये यू शुड नॉट गो इन एनी डेस्परेशन. देर आर टाइम्स वेन यू विल हॅव लॉट ऑफ बिझनेस इन हँड अँड देर विल बी अ टाइम वेन यू विल फाइंड की अरे हवा तसा व्यवसाय येत नाहीये बरं का, पण ती चक्र असतं, ते पास होतं, पुन्हा खाली जातं, पुन्हा वर जातं. त्याच्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्याकडे व्यवसाय कमी आहे ना, त्या टाइमलाईनमध्ये कुठल्याही डेस्परेशनमध्ये जाऊ नये की आज मला काम मिळवण्याकरता मी काहीतरी केलं पाहिजे, मग मला प्रॉफिट नाही झाला तरी चालेल. व्यावसायिकांनी आयुष्यात हे वाक्य बोलू नये असं माझं म्हणणं आहे की मला प्रॉफिट नाही झाला तरी चालेल. माझा जन्म हा प्रॉफिट कमवण्यासाठी आहे. तो मी माझ्या नीतिमत्तेला टिकून कस्टमरला सॅटिस्फाय करून तो मी मिळवलाच पाहिजे. कारण ज्या प्रोजेक्टमधनं प्रॉफिट मिळतो त्या प्रोजेक्टकडेच तुम्ही लाडकं बाळ म्हणून बघता. ज्या क्षणी एखाद्या प्रोजेक्टमध्ये पैसे मिळेनासे होतात, सेल होत नाही, हा दुर्लक्षित प्रोजेक्ट होतो. डोळे उघडे ठेवून मला याच्यात 2 पैसे कंपनी, मला माझ्या एम्प्लॉईजचे पगार द्यायचे,
माझ्यावरती एक 100 फॅमिली अवलंबून आहे, त्या रन होणार आहे. मला माझं घर रन करायचं आहे आणि मला त्याचबरोबरीने माझा ब्रँड मोठा करायचा आहे. सो ह्याच्याकरता मला प्रॉफिट पाहिजे, नाही तर मला तो जर मिळाला नाही तर तो व्यवसाय का करतोय, मग मी कुठेतरी नोकरी केली असती आणि कोणाकडनं तरी पगार घेतला असता. तर माझं असं म्हणणं आहे की माझी सगळी पहिली जबाबदारी ही माझ्याकडे पहिली, की मी आधी स्वतः माझ्यासाठी ते कमवतो का. डेस्परेशनचा दुसरा पॉईंट ऑफ हा पण आहे की माझ्याकडे खूप बिझनेस येत असताना लोक माझ्या दारात उभे राहून मला रोज म्हणतात की सर तुम्ही आमचं काम घ्या, तुम्ही आमचं काम घ्या. मला नाही पण म्हणता आलं पाहिजे, जे आम्ही प्रकर्षाने फॉलो करतो. कारण की आमच्या व्यवसायामध्ये इतका कॅपिटल इंटेन्स हा व्यवसाय आहे की तुम्ही कितीही काम करा, एक दिवस येतो तुम्हाला पैसे कमी पडतात. आणि कॅश फ्लो हा अत्यंत अवघड आहे टू मेंटेन. आणि या व्यवसायामध्ये जे काही आपण उदाहरणं बघतो ही जिथे अडचणीत आले लोक, कुठे प्रॉब्लेम मध्ये आले, हे कॅश फ्लो मॅनेज नसल्यामुळे किंवा ओव्हर ट्रेडिंगमुळे आले. तर आपल्याकडनं ओव्हर ट्रेडिंग होत नाही ना, याची येथे मात्र पहिली पिढी मात्र खूप स्ट्रॉंगली उभी राहते. माझे वडील आहेत ना, ते माझे प्रॉपर कान ओढतात. जिथे त्यांना कधीतरी वाटतं ना की अनिरुद्ध थांबा आता, बस आता एक 6 महिने गप्प बसायचं असतो, हे सांगणं सुद्धा त्या पिढीची जी जबाबदारी आहे ना, ते फार छान पाळतात. आणि असा एक मेंटॉर, गॉडफादर तुमच्या धंद्यामध्ये तिथे असलाच पाहिजे. आणि मग माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा फॉलो करत राहता ना, त्यामुळे ॲडॉप्ट तर करायचंच आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट व्यावसायिकांनी फॉलो केली पाहिजे, ती म्हणजे तुमच्या हाताखाली असलेले कर्मचारी, तुमच्याबरोबर काम करत असलेले कॉन्ट्रॅक्टर्स आणि तुमच्याबरोबर काम करत असलेले सप्लायर्स, यांचे तुम्ही वेळेतच पैसे दिले पाहिजेत. कोणीही तुमच्याकडे तुम्ही आवडता म्हणून काम करत नाही, तो तुमच्याकडे पैशासाठी काम करतो, त्याचे पैसे त्याला वेळेत मिळाले पाहिजे. आणि हे व्यवसायात आम्ही पाळलेलं आहे. आणि मला खूप आनंद होतो की कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन झाले आणि एक 15 दिवसाची 10 दिवसाची ब्रॅकेट होती, जेव्हा बँकिंग अलाउड होतं, त्या काळामध्ये आम्ही आमच्या सर्व व्हेंडर, सप्लायर आणि लेबरचे सगळे पैसे RTGS करून टाकले त्यांच्या अकाउंटला. त्याचा फायदा असा झाला की ज्यावेळेस ओपन झालं लॉकडाऊन, त्यानंतर त्या व्हेंडर्सने आम्हाला येऊन सांगितलं, सर आम्ही या लिमिटेड कपॅसिटीमध्ये काम चालू करतोय, तर तुमचं काम संपल्यानंतर जर काही शिल्लक राहिलं तर आम्ही लोकांना देऊ, पण तोपर्यंत तुमच्यावर काम करू. आणि तिथे मला लोकांच्या दारात जाऊन नाही बसावं लागलं. हेच जर मी एखाद्याचे पैसे अडवले असते ना, तो म्हणला असता यार रांजेकरांचा नंबर सगळ्यात शेवटचा, पहिले ते पैसे दे मग तू माझ्याकडे ये. आणि माझ्या वडिलांनी हे मला आयुष्यात म्हणजे या बाबतीत वी आर व्हेरी स्ट्रॉंग. ते दर दिवाळीला, दिवाळीच्या 10 दिवस आधी बसतात आणि जी काही देणी असतात, मग ती कर्ज काढावं लागलं कर्ज काढा, घरचे पैसे वापरावे लागले घरचे पैसे वापरा, नथिंग डुईंग. इट हॅज टू बी क्लिअर. दिवाळीला माणूस हसत घरी गेला पाहिजे. आपल्या घरी 2 दिवे कमी लावा, कारण आपल्याकडे दिवाळी करायला अख्खं वर्ष असतं, त्याच्याकडे दिवाळी करायला एकच दिवाळी असते. आणि हे केलंय ना, त्यामुळे आमच्याकडचा जो एम्प्लॉई आहे, आमच्याकडचा जो स्टाफ आहे, हा 20-20 वर्ष जुना आहे. आणि मला असं वाटतं की मी व्यावसायिक म्हणून मोठा होईन का नाही मला माहित नाही, पण मी माणूस म्हणून 100% त्यांच्याबरोबर श्रीमंत आहे. आज जेव्हा मी माझ्याबरोबर नाटकामध्ये मी काम करतो, तेव्हा माझ्या ऑफिस मधला स्टाफ माझा अख्खं बॅकस्टेज हँडल करतो विदाऊट एक्सपेक्टिंग अ सिंगल रुपी. ते संध्याकाळी 7 नंतर ऑफिस मधनं मला सांगतात, सर पुढचा आता 15 दिवस आम्ही तुमच्याबरोबर रोज रात्री 1 वाजेपर्यंत प्रॅक्टिस मध्ये असो, आम्हाला काम सांगा. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मी त्यांच्याबरोबर मित्र म्हणून, भाऊ म्हणून गप्पा मारू शकतो, जेवू शकतो, त्यांच्या गळ्यात गळे घालू शकतो, जेव्हा लागेल तेव्हा रागवू पण शकतो. व्यावसायिकांनी मित्र भाऊ झाला म्हणून मग पाहिजे ते त्यांना लिबर्टी एम्प्लॉईजला द्यावी असंही नाहीये. पण माझं असं म्हणणं आहे की टीम बिल्डिंग आहे ना, फार इम्पॉर्टंट आहे. आजच्या काळात जी कंपनी त्या फाउंडेशनवर स्ट्रॉंग राहील ना, वी हॅव अ लॉंग वे टू गो. मग काय व्यवसाय येत राहील. खूपच महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही आता जे भर दिला ना, आर्थिक शिस्त, कॅश फ्लो मॅनेजमेंट, याचे काही असे फॉर्म्युले आहेत का, किंवा काही अशा 5 गोष्टी तुम्ही सांगू शकता की ज्या सगळ्यांनी पाळायला पाहिजे, म्हणजे तुम्ही आर्थिक शिस्त, कॅश फ्लो नीट मॅनेज होईल तुमचं? मी त्यातला एक्सपर्ट नाही सर, अगदी ऑनेस्टली, की कॅश पण तुमच्या अनुभवात तुम्हाला नक्कीच ठोकताळे मी काही असं म्हणणार नाही. पण खरं सांगू का, आमच्या व्यवसायामध्ये आपल्याला ना कॅश फ्लो आपला टाईट होत चालला आहे हा 6 ते 8 महिने आधी अंदाज यायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला कळायला लागतं बरं का की हे मॅनेज करणं थोडं अवघड होतंय. येणारे पैसे आधीच पुढे केलेला, कमिट केलेला बिझनेस, ह्याची ताळमेळ. सो दर महिन्याला आमच्याकडे आम्ही स्टेटस रिव्ह्यू मीटिंग घेतो की आपल्याला पुढच्या 3 महिन्यात किती पैसे येणार आहेत, त्याच्या अगेन्स्ट आमचे पुढचे 4 महिन्यामध्ये आपल्याला काय प्रोजेक्ट्स आपले नवीन चालू होणार आहेत, त्याचे खर्च काय असणार आहेत. रेरामुळे अनेक लिमिटेशन्स आहेत टू यूज युअर ओन मनी ऑल्सो. एखाद्या प्रोजेक्टमध्ये विकला गेलेला पैसा मला दुसऱ्या प्रोजेक्टला वापरता येत नाही, मग आपण फंड्स कुठनं उभे करणार आहोत. हाऊ इज माय रिलेशनशिप विथ बँकर. आज मला असं वाटतं ना की पुन्हा एकदा व्यावसायिक मराठी
तू कर्ज घेऊ नकोस रे बाबा. हा आज कर्ज घेतला नाही तर व्यवसाय मोठा होऊ शकत नाही. पण मग कर्जाचा ठोकताळा आमच्याकडे आम्ही असं फॉलो करतो की माझ्या कंपनीवरती ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम जेवढा कर्ज आहे त्याच्यापेक्षा 20 पट माझ्याकडे येणाऱ्या इन्व्हेंटरीतले पैसे आहेत का, हा मी खूप कन्झर्वेटिव्ह सांगतोय. बँकेच्या दृष्टिकोनाने 1:5 1:6 इज ऑल्सो ओके, की 10 रुपयाचं जर तुमचं कर्ज असेल ना आणि 50 रुपये येणं असेल तर बँकेला चालतं. पण आम्ही ते 10 रुपयाचं असं पकडतो की आपल्याकडे 200 रुपये आलेले पाहिजे. पण त्याचा फायदा असा होतो की मग त्या बँका पण तुमच्यावर एकदम लिबरल राहतात. त्या सांगतात की ठीक आहे सर, नवीन प्रोजेक्ट चालू होतोय ना, तुमचा इतर व्यवसाय छान आहे, तिथे आमच्याकडे भरपूर कव्हर आहे, आम्ही तुम्हाला इथे सुद्धा चांगला फायनान्स देऊ. आणि ती एक मेकशिफ्ट अरेंजमेंट असते. परत सेल सुरू होतो, कस्टमरचे पैसे होतात. म्हणजे आज बऱ्याच वेळा असं होतं की प्रोजेक्टच्या सुरुवातीला घेतलेलं लोन आमचं पहिल्या 6 महिन्यात पे ऑफ होऊन जातं. पण ते 6 महिने तुमचा तो फायनान्शियल पार्टनर तुमच्यासाठी फार आवश्यक असतो. तो तुम्हाला रात्री शांत झोप देतो की अरे मला प्रोजेक्टचं सँक्शन करायचं रे, मला उद्या सकाळी एवढ्या रुपयाचं चलन भरायचंय आणि मग आता मी काय करू, ही चिंता मनात नाही राहत त्या केसमध्ये. त्यामुळे व्यावसायिकांनी बँकर्स बरोबर सतत बोललं पाहिजे. बँकांना सुद्धा शेवटी त्यांचा व्यवसाय कर्ज देऊन त्यातनं मिळणाऱ्या इंटरेस्टमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी छान कम्युनिकेशन करा, त्यांना हे सगळं चांगलं चित्र तुमचं ओपनली दाखवा, ट्रान्सपरंटली दाखवा, तुमच्या कस्टमरला दाखवा. रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही लोकांना ऑफर देताना सांगतो, ऑफर राहू दे बाजूला, तू आधी माझी बॅलन्स शीट बघ, तू माझे प्रॉफिट्स बघ, तू माझं बॉरोईंग बघ, तू माझ्या बँकरशी जाऊन बोल. ह्यावर सुद्धा काहीतरी एक इमेज असते ना, मी ऑफर काही देईन तुम्हाला, पण मी जर इथे कुठेतरी डिफॉल्टर असेल तर इट्स अ प्रॉब्लेम फॉर यू इन अ लॉंगर रन. सो व्यावसायिक म्हणून हे आम्ही नक्की फॉलो करतो. वेळावाकडे लोन नाही घ्यायचं, लोन घ्यायला घाबरायचं. लोन घ्यायचं, ते वेळेत फेडायचं, वेळेच्या आधी फेडायचं. आणि मला नेहमी असं वाटतं की जेव्हा तुमच्याकडे बिझनेस असतो, पैसे असतात ना, तेव्हा तुम्हाला हवं तेवढं लोन मिळतं. ज्या दिवशी प्रॉब्लेम आहे तुम्हाला कोणी पैसे देत नाही. त्यामुळे ह्या काळामध्ये हाऊ यू मेंटेन युअर रिलेशनशिप विथ बँकर्स, मेंटेन युअर रिलेशनशिप विथ युअर लेंडर्स, तुमचे कस्टमर्स, हे नंतर तुम्हाला तुमचा हा प्रवास जास्त सुकर करतात. त्यामुळे बिझनेस मोठा करणं, मॅनेज करणं खूप अवघड आहे. त्याच्याकरता टीम मोठी पाहिजे, एक चांगली फायनान्सची टीम पाहिजे. आणि मी म्हणतो की मी ह्या माझ्या लेवलच्या बिल्डरची ही सिच्युएशन आहे की एक 7, 8, 10 प्रोजेक्ट मी आज करत असताना जो माणूस अजून मोठे बिल्डर, माझ्यापेक्षा पुण्यात अनेको मोठे बिल्डर्स आहेत आणि ते उत्तम पद्धतीने ह्या रन करतात कारण त्यांच्या त्या सिस्टीम्स आहेत. सो मी पण शिकतोय. म्हणजे आज मी बोलत असलो तर मी शिकवायला इथे बसलेलो नाही, मी पण रोज काहीतरी शिकतो, त्यातनं काहीतरी नवीन घरी घेऊन जाणार, तुमच्याशी चर्चा केल्यानंतर सुद्धा. सो असं मला वाटतं की आम्ही व्यवसायाने डोळे उघडे ठेवून शिकत राहिलं पाहिजे. अगदीच, कारण शिकण्यानेच वाढतं हे सगळं, गुणाकार होतो हे सगळ्याच. तुम्ही म्हणजे खूप पैसे असले म्हणजेच बिल्डरशिप करता येतं असं एक म्हटलं जातं आणि तुम्ही पण सांगितलं बराच. पण छोटे म्हणजे खूप पैसे नाही आहेत, एक छोटीशी अमाऊंट आहे, पण त्याला तुमच्याशी कनेक्ट व्हायचं, या व्यवसायात यायचं, अशा कुठल्या संधी आहेत अशा लोकांना की ते, कारण आता खूप बदल होत आहेत ना, अनेक गोष्टी लागतात, तुम्हाला पण लागतात, ते अशा कुठल्या क्षेत्रात ज्यांना तरुण काही असतील या क्षेत्रात यायचं आहे ते कुठे याच्यात काम करू शकतात? हे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही रेज केला आणि मला पर्सनली, मी कधीतरी पूर्वी हा बोललोय, हा विषय मला आठवत नाही, पण इट्स अ व्हेरी गुड टाइम टू इन्व्हेस्ट इन द मार्केट. आज जसं म्युच्युअल फंड्समध्ये लोक पैसे घालतात, तेव्हा मला असं वाटतं की ज्या मुलांना असं वाटतं की आज माझ्याकडे चल 50 लाख रुपये गुंतवायला आहे, मराठी मुलांनी किंवा एखाद्या कम्युनिटीनी किंवा सगळ्यांनी मिळून एकत्र एक कन्सॉर्शियम फॉर्म करा. एकीचं बळ लहानपणी आपण नुसतं शिकलेलो आहे, ते वापरत नाही आपण. माझं म्हणणं, मी नेहमी आणि मारवाडी लोकांकडे अत्यंत आदराने पाहतो, त्यांच्या मागे त्यांचा समाज असा घट्ट उभा असतो. तसं आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली आपण खूप असे न्यूक्लिअर लेवलवरती काम करत असतो. तर मला असं वाटतं की 10 मित्रांनी म्हणून या आणि सांगा 50-50 लाख रुपये आपण एकत्र घेऊ, लेट्स फॉर्म अ फंड ऑफ 5 crores. एखाद्या बिल्डरकडे जा की आमच्याकडे 5 कोटी रुपयाचा आमचा फंड आहे, व्हॉट इज दी अपॉर्च्युनिटी. आमच्याकडे इन्व्हेस्टर्स असतात, आम्ही इन्व्हेस्टर्सना रिटर्न्स देतो, इन्व्हेस्टरला प्रॉफिट करून देतो, कारण हा माझा व्यवसाय आहे ना. पण असं बिलकुल नाही की हा बिझनेस अचिवेबल नाहीये. बरं, मी जे काम करतो ते प्रत्येकाला करणं शक्य नाही, कारण बिल्डरशिप कम्स विथ लॉट ऑफ रिस्क ऑल्सो. देर इज लॉट ऑफ प्रेशर, म्हणजे फायनान्शियल प्रेशर, काम करतानाचं प्रेशर, इतर अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहे. जे बिल्डर म्हणून काम करणं खूप अवघड आहे. पण माझं म्हणणं, ज्याला बिल्डर सारखे पैसे पण कमवायचे, ज्याला त्यातून 2 उत्तम रिटर्न्स घ्यायचे आहेत ना, फॉर्म अ फंड, फॉर्म अ कन्सॉर्शियम. आणि कसं होतं, मग 5 कोटी रुपये गुंतवले, त्याच्यामध्ये लिगली व्यवस्थित कव्हर करून घ्या स्वतःला की या 5 कोटीच्या अगेन्स्ट मला किती रुपये रिटर्न मिळणार आहे. तो फंड मोठा करा, पुन्हा कुठेतरी गुंतवा. असं मोठं होण्याची संधी आपल्या मार्केटमध्ये प्रचंड आहे, ती फक्त एक्सप्लोर होत नाहीये असं मला वाटतं. सॅलरीड मुलं, त्या लोकांना बाहेर डोकं काढायलाच वेळ नाही. शनिवार रविवार मध्ये पुढचे 4 शनिवार रविवार फक्त डेडिकेट करा आणि 25 लोकांचा ग्रुप फॉर्म करा. आय विल टेल यू, दे विल अर्न व्हेरी गुड मनी.
सिट विथ अ प्रॉपर पर्सन, डू युअर फायनान्शियल प्लॅनिंग. म्युच्युअल फंडात आहे पोर्टफोलिओ उत्तम, राहू द्या. लोक हल्ली हेही सांगतात, हाही आता पॉडकास्टवर हा रील कट केला की लोक म्हणतात हा याच्यात फ्लॅट विकायला करतात. अजिबात फ्लॅट विकायला करत नाही. आय एम टॉकिंग त्यांना पैसे कसे मिळवतात या संधीचं मी तुम्हाला उत्तर देतो आहे. आज तुम्ही माझ्यासमोर 5 कोटी रुपये घेऊन बसलात, पहिल्या दिवशी सांगितलं की तुला 5 कोटी रुपये देतो, मी तुम्हाला डिस्काउंट देईन ना, का नाही देणार? आज माझ्या जेव्हा प्रोजेक्टचा कॅश फ्लो जर इज आउट होत असेल तर मी तुम्हाला काय, माझी 100 रुपयाची वस्तू असेल मी सांगेन चला घ्या तुम्ही 75 रुपयात घेऊन टाका, 25 रुपये तुमचे, ते प्रॉफिट कमवून देईन ना मी तुम्हाला. ही प्रचंड संधी आहे, ही अनफॉर्च्युनेटली चॅनलाइज होत नाही. जेव्हा बोललं जातं तिथेच विरून जातं. तर ह्या पॉडकास्टमधला हा मेसेज मात्र नक्की रन करा, एक छान ग्रुप फॉर्म करा. माझं म्हणणं असे मराठी 4-5 तगडे ग्रुप क्रिएट व्हायला पाहिजे. अरे यार मस्त ग्रुप आहे बरं का, यांच्याकडे प्रॉपर फंड असतो, हे येतात गुंतवतात, यांचे वकील तगडे आहेत, हे बिल्डरला बरोबर करकचून बांधून घेतात आणि प्रॉफिट कमवतात. संधी उपलब्ध करा, यू विल डेव्हलप अ बिग कंपनी आउट ऑफ इट. वी कॅन डेफिनेटली डू इट. खूपच चांगल्या याच्यावर तुम्ही नोटवर आपण आता हे करतोय हा पॉडकास्ट. खूप चांगली संधी आहे, फक्त ती घेता आली पाहिजे. आणि आता आपण ज्या ज्या गोष्टींवर चर्चा केली, मार्केटिंग असेल, फायनान्स कसं मॅनेज करायचं असेल, मेंटरशिप असेल, अशा या सगळ्या गोष्टींसाठी आता सर खूप गोष्टी उपलब्ध आहेत. देआसरा असा प्लॅटफॉर्म देतं म्हणजे मेंटर एक्सपर्टशी कनेक्ट करून देतं. फायनान्शियल तुम्हाला काही प्लॅनिंग करायचं असेल, बिझनेस प्लॅनिंग करायचं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी देआसरा फाउंडेशन तुम्हाला मदत करू शकतं. अशा कुठल्याही गोष्टीविषयी खूप सारे चेकलिस्ट देआसराने तयार केलेले आहेत. त्या जर तुम्हाला हव्या असतील तर खाली कमेंटमध्ये चेकलिस्ट असं टाका, चेकलिस्ट तुम्हाला मिळेल. आणि देआसराशी कनेक्ट व्हा, वेबसाईटवर जा, तिथे कनेक्ट व्हा, तुम्ही एक्सपर्टशी कनेक्ट होऊ शकता. आणि ज्या काही बिझनेसचं तुमचं स्वप्न असेल ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. सर तुम्हाला एकच सेकंद याच्यामध्ये की देआसराच्या निमित्ताने या पॉडकास्टला तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल पहिले मी तुमचा आभारी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या पर्पजने तुम्ही हा तुमचा पॉडकास्ट रन करतायत हा अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचा कुठला प्रोडक्ट विकायला बसलेला नाहीत आणि मी सुद्धा जो आलोय तो माझा प्रोडक्ट विकायला आलेलो नाहीये. सो आज झालेल्या चर्चेमधनं मी इकडचं जे फलित घेऊन चाललेलो आहे की मी अशा एका ग्रुप ऑफ क्राऊड समोर जाणार आहे जिथे माझ्या 1-2 विचारांमुळे एखादा उद्योजक निर्माण होईल. आणि मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही खूप छान काम करताय. मराठी उद्योजक जास्तीत जास्त यायला पाहिजेत, खूप मोठे व्हायला पाहिजेत. आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा. या एपिसोडमधून एखादा जरी बडिंग उद्योजक आपण क्रिएट करू शकलो तर आय थिंक हा आपला 1 तास खूप मौल्यवान आहे. नक्कीच आपण आशा करूया सर. देआसराचा उद्देश, डॉक्टर आनंद देशपांडेंचा उद्देशच हा होता की नवीन उद्योजक तयार झाले पाहिजे, वेल्थ क्रिएट झाली पाहिजे, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे. आणि अशा सगळ्या लोकांना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काय लागतं ते आम्ही शोधून काढले आणि त्या सगळ्याची एक इकोसिस्टीम तयार केली. आणि माझ्याकडनं सर मी ही ओपन ऑफर या पॉडकास्टच्या वतीने तुम्हाला देतो की तुमच्याकडे या एपिसोड वाचून उद्या रिअल इस्टेटमध्ये जेन्युइनली काही करण्यासाठी उत्सुक तरुण आले तर तुम्ही त्यांना जरूर माझ्याकडे पाठवा. फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी नाही, ज्यांना स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या लेवलवर चालू करायचा आहे, पहिली साईट चालू करत असतील, काही अडचणी येत असतील तर विनामूल्य आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध आहोत. त्यांना त्यांचा प्रोजेक्ट सँक्शन करून लॉन्च होऊन हँडओव्हर होईपर्यंत आम्ही त्यांचा हँड होल्डिंग करू. आणि आमची हीच अपेक्षा असेल की त्यावेळेस त्यांनी आनंद देशपांडे सरांपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवावा की अनिरुद्ध लांजेकरांनी ह्या पॉडकास्टवर येऊन त्यांना मदतीचा हात ऑफर केला आणि मला खूप आनंद होईल. तर असा एखादा जण जरी आला तर तुम्ही माझ्याकडे पाठवा, मला खूप आनंद होईल. आय विल डू इट फ्री ऑफ कॉस्ट. नक्कीच सर. हे खूप मोठी संधी आहे, खूप चांगली ऑफर सरांनी दिली आहे की ज्यांना कोणाला या क्षेत्रात यायचं असेल त्यांनी कनेक्ट व्हावं आणि आपला बिझनेस नव्या उंचीवर जावा. आमचा हा सगळा खटाटोप करण्याचाही हाच उद्देश आहे की नवे उद्योजक तयार झाले पाहिजे. त्यांनी त्याच्यासाठी असे पॉडकास्ट बघितले पाहिजे आणि ते फक्त आपल्यापर्यंतच न ठेवता आपल्या मित्रांनाही शेअर केले पाहिजे. या पॉडकास्टमधनं तुम्ही काय शिकलात ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटू आपण एका नव्या पाहुण्यांसह. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा आणि बदलत राहा. धन्यवाद.